तर भाग 1 मध्ये आपण म्हणजे जे काय राज्यघटनेतील आणीबाणी सदृश्य म्हणजे आणीबाणीच्या ज्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत, तर त्या आणीबाणीच्या तरतुदीमध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणी नेमकी केव्हा आणि कशी लागू केली जाते आणि हे आणीबाणी लागू केल्या गेल्यानंतर नेमकं काय परिस्थितीमध्ये बदल होतो याचा आढावा आपण घेत होतो। आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये ज्या काय राष्ट्रीय आणीबाणी लादल्या गेल्या त्यामध्ये पहिली आणीबाणी जी आहे म्हणजे चीनने जे काय भारतावरती आक्रमण केले 1962 ला आणि त्याच्यामुळे पहिली आणीबाणी जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत म्हणजे परकीय आक्रमण या कारणामुळे लावली गेली। आणि त्याच्यानंतर 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि अशा पद्धतीने जवळजवळ 1968 पर्यंत ही आणीबाणी जी आहे ती कंटिन्युअसली राहिली। त्याच्यानंतर दुसरी आणीबाणी जी आहे ती 1971 ला लागू केली गेली आणि ही जी काही 1971 ला लागू केलेली आणीबाणी आहे हे देखील भारत पाकिस्तान युद्ध जिच्या माध्यमातून बांगलादेश हा प्रकरण आपण पाहतो। तर ही दुसरी आणीबाणी लागू केली गेली। हे देखील परकीय आक्रमण हाच त्या पाठीमागचा जो आहे ते घटक होता। तर त्याच्यानंतर जी आणीबाणी लागू केली गेली म्हणजे आपण तिसरी आणीबाणी पाहिली, जी काय अंतर्गत अशांतता या कारणावरून जी आहे ही आणीबाणी लागू केली गेली। म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी तत्कालीन जे काय अनेक राज्यातली राज्य सरकार होती किंवा केंद्रातलं केंद्र शासन होतं त्याला संपूर्ण क्रांतीचं जे आव्हान त्या ठिकाणी दिलं आणि या आव्हानाच्या माध्यमातून एक जन आंदोलन उभा केलं गेलं आणि त्यामुळे अनेक राज्यामध्ये म्हणजे जी काय आहे परिस्थिती अतिशय बिकट होत गेली आणि त्याला तोंड देण्याच्या कारणावरून जे आहे म्हणजे इंदिरा गांधी यांनी अशा पद्धतीचा त्यावेळेला आरोप केला गेला की भारतीय सैन्य आणि पोलीस जे आहे यांना या ठिकाणी पिटवलं जात आहे आणि भारताची जी अखंडता आहे किंवा भारतातील जी काही ही यंत्रणा आहे ती कुचकामी केली जाते आहे असं कारण पुढे करून ही आणीबाणी त्या ठिकाणी आणली गेली। आणि ही जी काही आणीबाणी आहे ती अतिशय विवादास्पद ठरली गेली। म्हणजे 1975 ते 1977 या कालखंडामध्ये ही आणीबाणी लागू केली गेली होती आणि आणीबाणीच्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल टीका झाली आणि आणीबाणीनंतर 1977च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे म्हणजे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि जनता सरकारचं त्या ठिकाणी जे आहे म्हणजे जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं। म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे ही जी आणीबाणी आहे ही आणीबाणीवरती मोठ्या टीका केल्या गेल्या आणि त्याचा प्रतिकूल परिणाम जो आहे तो इंदिरा गांधींना देखील सहन करावा लागला आणि 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजे 6व्या लोकसभेच्या त्यांना पराभव पत्करावा लागला आणि या 6व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाचं सरकार मोरारजी देसाईच्या अध्यक्षतेखाली जे आहे म्हणजे ते पंतप्रधान बनले आणि सत्तेमध्ये आले। तर जनता पक्षाने 1975 मध्ये आणीबाणीच्या म्हणजे घोषित करण्याच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी शहा आयोगाची नियुक्ती केली। म्हणजे जी काय आणीबाणी इंदिरा गांधी मार्फत आणली गेली होती तर त्याच्या चौकशी संबंधामध्ये शहा आयोग त्या ठिकाणी गठीत केला गेला आणि आयोगाने आणीबाणीची घोषणा करण्याचे समर्थन केले नाही आणि त्यामुळे आणीबाणीच्या अधिकाराचा दुरुपयोग टाळण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती 1978 ला केली गेली आणि याच्या माध्यमातून जे आहे म्हणजे सहजासहजी देशामध्ये अंतर्गत कारणावरून आणीबाणी कोणत्याही सरकारला आणता येणार नाही म्हणजे अशा पद्धतीच्या तरतुदी या 44व्या घटना दुरुस्तीनुसार केल्या गेल्या। तर या पद्धतीचे ही राष्ट्रीय आणीबाणी आणि 3 वेळेला याला आपल्याला तोंड देणं पाहायला मिळतं। तर त्याच्यानंतरचा जो दुसरा घटक पाहतोय आपण तो म्हणजे राज्याची आणीबाणी। म्हणजे राज्यामध्ये जी काही आणीबाणी लागू केली जाते तिला आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो। म्हणजे घटनेचं जे कलम आहे यामध्ये घटनेच्या कलमांतर्गत हे आपल्याला पाहायला मिळतं। तर जे आहे घटनेचं कलम 356 अंतर्गत म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। तर यामध्ये जे आहे म्हणजे घटनेचं कलम 355 नुसार जे आहे घटनेतील तरतुदीप्रमाणे प्रत्येक राज्यातील सरकार काम करीत आहे हे सुनिश्चित करणं हे केंद्र शासनाचं कर्तव्य आहे। म्हणजे घटनेमध्ये दिल्या पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं राज्य कारभार चालवत आहेत म्हणजे घटनेनं आखून दिलेल्या म्हणजे या घटनेतील आखून दिलेल्या चौकटीप्रमाणे राज्यकारभार केला जातो आहे का, तर याचं परीक्षण त्या ठिकाणी म्हणजे केंद्रीय मंडळा जे केंद्रीय सरकारला दिलं गेलेलं आहे। तर यामध्ये जे आहे म्हणजे राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर या कर्तव्याचे पालन करण्यासाठी केंद्र सरकार म्हणजे कलम 356 अंतर्गत राज्याचे शासन आपल्या हाती घेऊ शकतं। म्हणजे अशी तरतूद जी आहे घटनेमध्ये केली गेलेली आहे। म्हणजे घटनेच्या चौकटीमध्ये राहून
राज्यकारभार चालला गेला आहे का, किंवा जे कायदे त्या ठिकाणी ठरवून दिले त्या कायद्या पद्धतीने राज्यकारभार चालवला जातोय का, आणि जर चालवला जात नसेल तर तो राज्यकारभार जो का म्हणजे तिथलं शासन बरखास्त करून ते शासन आपल्या हाती घेण्याचा अधिकार घटनेच्या कलम 356 अंतर्गत त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी जर राष्ट्रपतीची खात्री पटली तर कलम 356 अंतर्गत राष्ट्रपतींना आपले शासन लागू करण्याचा अधिकार दिला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांच्या अहवालानुसार किंवा तसा अहवाल नसेल तरी राष्ट्रपती ही कृती करू शकतात. म्हणजे राज्यामध्ये राजकीय अव्यवस्था आहे किंवा घटनेच्या नियमा पद्धतीने राज्यकारभार चालवला जात नाहीये अशा पद्धतीचा अहवाल जर राज्यपालाने राष्ट्रपतीला पाठवला तर राष्ट्रपती संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जे आहे ते या राज्यपालांच्या सल्ल्याने आणू शकतात, किंवा ते स्वतः देखील म्हणजे राज्यपालांचा सल्ला नसला तरी एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात. तर ज्यावेळी केंद्राने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास राज्य असमर्थ असेल त्यावेळी घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचे सरकार काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा निष्कर्ष राष्ट्रपतींनी काढणे योग्य ठरेल असं कलम 365 मध्ये देखील म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे राज्य शासनानं केंद्र शासनाने जे आदेश दिलेत ते आदेश राज्य शासनानं पाळणं बंधनकारक आहे. आणि जर पाळले जात नसेल आणि केंद्र शासनाला असं लक्षात आलं की घटनेच्या तरतुदी पद्धतीनं राज्य शासन काम करत नाहीये तर अशी परिस्थिती हाताळण्यासाठी जे आहे ते घटनेच्या कलम 365 अंतर्गत देखील म्हणजे एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. तर यामध्ये संसदीय मान्यता आणि कालावधीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो तर राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत संसदेत दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तर त्यावेळेला तिला 2 महिन्याच्या आत म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांनी त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. मात्र लोकसभा विसर्जित झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये नवीन लोकसभा गठीत झाल्यानंतर 30 दिवसा म्हणजे ज्यावेळेला त्यांची पहिली बैठक बोलवली जाते त्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला मान्यता मिळणं गरजेचं आहे. आणि दोन्ही गृहांनी मान्यता दिल्या 6 महिन्यापर्यंत ती लागू केली जाते आणि दर 6 महिन्यांनी संसदेची मान्यता घेऊन ते म्हणजे कमाल 3 वर्षापर्यंत वाढवता येते. म्हणजे आपण पाहिलं की राष्ट्रपती राजवट जी आहे ही 6 महिन्यासाठी लागू केली जाते आणि परत संसदेच्या सहमतीनं परत ती नंतर आणखी 6 महिन्याने वाढवली जाते. असं 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू केली जाते. म्हणजे त्याची कमाल मर्यादा 3 वर्षाची ठेवली गेलेली आहे. आणि आपण पाहतो की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रीय आणीबाणी ही 1 वर्षासाठी एका वेळेला वाढवली जाते आणि ती किती म्हणजे किती टाइम पर्यंत वाढवली जाऊ शकते त्याच्यावरती बंधन नाहीये. पण त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीमध्ये मात्र राज्य आणीबाणीमध्ये मात्र 3 वर्षाची मर्यादा दिली गेलेली आहे. आणि हा ठराव संसदेच्या दोन्ही गृहाच्या साध्या बहुमताने म्हणजे गृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने संमत केला जातो. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर हा याच्या संबंधी विशेष अशी तरतूद नाहीये. म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने देखील तो ठराव पास करून म्हणजे संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. तर जी 44वी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वाढवण्याच्या संसदेची बंधन आणली गेली आहेत. म्हणजे यामध्ये काही बंधनं लादली गेली आहेत. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधामध्ये काही तरतुदी केल्या गेल्या. त्यामध्ये संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या काही भागात राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे. म्हणजे जर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर समजा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट जर आणायची असेल तर तशा परिस्थितीमध्ये देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली गेली पाहिजे. मग एखाद्या प्रदेशासाठी निश्चित असेल किंवा संपूर्ण देशासाठी असेल किंवा एखाद्या विभागासाठी असेल अशाच परिस्थितीमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट ही जे ते कंटिन्यू केली जाते. आणि काही अडचणीमुळे संबंधित राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेता येत नाहीत असे निवडणूक आयोगाने प्रमाणित केले असले पाहिजे. म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलं की 1 वर्ष कालावधी संपला आणि तरी संबंधित राज्यामध्ये म्हणजे अशी परिस्थिती सध्या नाहीये की जिथं म्हणजे निवडणुका घेता येतील अशी परिस्थिती नाहीये त्यावेळेला तो कालावधी वाढवला जाऊ शकतो. आणि आपण पाहतो की सर्वात जास्त जी काही राजवट आहे म्हणजे 5 वर्षापर्यंत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेलेली होती. म्हणजे 5 वर्ष राष्ट्रपती राजवट म्हणजे 1987 ते 1991
एवढ्या प्रदीर्घ कालामध्ये राष्ट्रपती राजवट ही पंजाबमध्ये लागू होती. तर तिचं जे निलंबन आहे म्हणजे राष्ट्रपतीद्वारा घोषणा करून सदर राष्ट्रपती राजवट रद्द करता येते आणि अशा घोषणेला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. म्हणजे एखाद्या राज्यातली राष्ट्रपती राजवट उठवण्यासंबंधामध्ये जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना आहे आणि राष्ट्रपती काय करतात की साध्या घोषणा तेथील राष्ट्रपती राजवट जी आहे ती उठवतात. म्हणजे आपण काल परवाच पाहिलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट जी होती तर ती अर्ध्या म्हणजे 12 वाजता उठवली गेली. म्हणजे राज्यपालांनी तसा अहवाल दिला की आता म्हणजे राष्ट्रपती राजवट जी आहे ती उठवली जावी आणि लगेच त्याला मान्यता तत्वता दिली गेली. म्हणजे याला संसदेच्या मान्यतेची गरज नसते ही गोष्ट लक्षात येते. आता संबंधित राज्यामध्ये ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यावेळेला नेमके काय बदल होतात राज्यामध्ये हे आपण पाहतोय. तर राष्ट्रपती तो राज्य सरकारची कार्य व राज्यपाल किंवा राज्यातील इतर कोणतेही अधिकारी यांचे अधिकार हाती घेऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेला संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तर त्यावेळेला सरकारचे किंवा संबंधित अधिकाऱ्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतीकडे जातात आणि संसदेद्वारे राज्य विधिमंडळाचे अधिकार वापरले जातील अशी घोषणा करू शकते. म्हणजे संसद काय करतं, राज्य विधिमंडळाचे जे सर्व अधिकार आहेत हे संसदेला वापरण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि राज्यातील कोणताही अधिकारी किंवा संस्था या संबंधित घटनात्मक तरतुदी निलंबित होण्यासहित सर्व आवश्यक त्या उपाययोजना करू शकते. म्हणजे यामध्ये जे आहे म्हणजे अधिकारी किंवा संस्था या घटनात्मक तरतुदीमध्ये जे आहे तो निलंबन करण्यासंबंधातील अधिकार आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बरखास्त करते. म्हणजे एखाद्या संबंधित राज्यामध्ये ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तर त्यावेळेला तिथलं मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री जो आहे तो विसर्जित होतो म्हणजे ते बरखास्त होतं. मात्र राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ तसंच कार्यरत राहतं. मात्र राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये हे जे कार्यकारी मंडळ आहे ते मात्र बरखास्त होतं आणि राज्याचा मुख्य सचिव किंवा राष्ट्रपती नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या सहाय्याने राज्यपाल राष्ट्रपतीच्या वतीने राज्याचं प्रशासन चालवतो. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू होते त्यावेळेला संबंधित कार्यकारी यंत्रणा जी आहे म्हणजे लोकप्रतिनिधित्व म्हणजे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे विसर्जित केले जातात आणि संपूर्ण सत्ता जी आहे म्हणजे राज्याचा सचिव किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला व्यक्ती याचा सल्ल्याने राज्यपाल संबंधित राज्याचं जे आहे ते राज्यकारभार चालवत असतात. आणि या व्यतिरिक्त राष्ट्रपती राज्य विधानसभा विसर्जित करतो किंवा निलंबित ठेवतो. संसद राज्य विधानसभेची विधेयक व राज्य अर्थसंकल्प संमत करते. म्हणजे राष्ट्रपती राजवट ज्या वेळेला लागू केली जाते त्यावेळेला संबंधित राज्याची विधानसभा देखील विसर्जित केली जाऊ शकते किंवा ती निलंबित ठेवली जाऊ शकते आणि त्याचे अधिकार हे संसदेला दिले जातात आणि संसद जी आहे ती संबंधित राज्याचे कायदे करते आणि त्याचबरोबर राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो देखील संमत करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. म्हणजे राज्य विधिमंडळ विसर्जित किंवा निलंबित केव्हा होतं हे आपण जेव्हा पाहतो. संसद राज्याचे कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे किंवा राष्ट्रपतीने यासाठी नामनिर्देशित केलेल्या इतर अधिकाऱ्याकडे सोपवू शकतो आणि त्याचबरोबर संसद किंवा त्याच्याकडे सोपवलेले असल्यास राष्ट्रपती किंवा इतर निर्दिष्ट अधिकारी कायदे करून केंद्राकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे अधिकार आणि कर्तव्य सोपवू शकतो. म्हणजे जे अधिकार या ठिकाणी जे काही विधानसभेला आहेत त्या अधिकाराचा वापर राष्ट्रपतीद्वारा मनोनीत व्यक्ती जो आहे त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिले जातात आणि लोकसभेचे अधिवेशन चालू नसताना संसदेची मान्यता प्रलंबित ठेवून राष्ट्रपती राज्याच्या संचित निधीतून खर्चाला मान्यता देऊ शकतो. म्हणजे समजा या ठिकाणी एखादी आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यामध्ये जो काही पैशाची आवश्यकता असते तर त्यावेळेला लोकसभेचं अधिवेशन जर चालू नसेल तर अशा वेळेला संसदेची मान्यता प्रलंबित ठेवून राष्ट्रपतीला राज्याच्या संचित निधीतून पैसा वापरण्याचा देखील अधिकार दिला गेलेला आहे आणि संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती राज्याच्या राज्य व्यवस्थेसाठी अधिसूचना जारी करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे राष्ट्रपतींना विशेष अधिकार त्या ठिकाणी दिले गेले आहेत आणि हे कायदे राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर लगेच संपत नाहीत. राज्य विधिमंडळात ते रद्द करू शकते. म्हणजे ते लगेच संपत नाही तर राज्य विधिमंडळ काय करतं जे कायदे व्यवस्थित वाटतात ते पुढे कंटिन्यू करतं आणि किंवा काही कायदे रद्द करण्याचा अधिकार नंतरच्या विधिमंडळाला या ठिकाणी असतो. आणि राष्ट्रपती संबंधित उच्च न्यायालयाचे अधिकार आपल्याकडे घेऊ शकत नाही किंवा
त्या संबंधित घटनात्मक तरतुदी निलंबित करू शकत नाही. म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये संबंधित उच्च न्यायालयाची घटनात्मक स्थिती, दर्जा, अधिकार आणि कार्य तशीच राहतात. म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन घटकावरती राष्ट्रपती राजवटीचा परिणाम होतो, मात्र न्याय मंडळावरती कोणताही परिणाम राष्ट्रपती राजवटीचा होत नाहीये. म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या कालखंडामध्ये देखील न्यायालयाचं स्वातंत्र्य जे आहे उच्च न्यायालयाचं ते अबाधित ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे तिच्या घटनात्मक स्थिती, तिचा दर्जा, तिचा अधिकार, तिचं कार्य हे जशाच तसं त्या ठिकाणी कंटिन्यू असतं. म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये या ठिकाणी संबंधित राज्याच्या न्याय व्यवस्थेवरती कोणताही परिणाम होत नाही. जो परिणाम होतो तो कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोघांवरती परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं हा घटक पाहायला मिळतो आपल्याला. तर कलम 356चा जो वापर आहे तो वापर अनेक वेळेला गैर कारणासाठी केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर 1950 नंतर आज तागायत 100 पेक्षा जास्त वेळा कलम 356चा वापर केला गेलेला आहे. म्हणजे हा जो वापर करत असताना संबंधित राज्यामध्ये म्हणजे केंद्रामध्ये वेगळं सरकार आहे आणि राज्यामध्ये वेगळं सरकार आहे, तर त्यावेळेला म्हणजे वेगळ्या पक्षाचं, तर त्यावेळेला याचा गैरवापर केला गेलेला अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जसं आपण पाहतो की 1900 म्हणजे अनेक वेळा पंडित जवाहरलाल म्हणजे प्रत्येक पंतप्रधानांच्या कालखंडामध्ये जे आहे याचा गैरवापर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये जे काही न्यायालयिक पुनर्विलोकनाची व्याप्ती जी आहे यामध्ये कलम 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतीची खात्री पटणे हे म्हणजे अंतिम व निर्णायक असेल. कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही असे म्हटले होते. मात्र म्हणजे या ठिकाणी जी 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये केली गेली आणि राष्ट्रपतीची खात्री पटणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असं सांगितलं गेलं. म्हणजे अगोदर राष्ट्रपती वाटेल तेव्हा म्हणजे सरकारच्या सहमतीनं राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू करताना तिथलं सरकार उलटून टाकलं जाईल. तर त्याच्यावरती काही बंधनं आणली गेली. म्हणजे राष्ट्रपतीची खात्री पटणं याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तरतूद जी आहे ते घटनेच्या म्हणजे या घटनादुरुस्ती 44 अंतर्गत केली गेली. म्हणजे एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे काय मुंबई खटला झाला 1994 ला ती तत्व सांगितली. म्हणजे राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये कधी लागू केली जाऊ शकते, तर याच्या संबंधामध्ये म्हणजे मुंबई जो खटला झाला तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राष्ट्रपतीच्या उद्घोषणेचे न्यायिक पुनर्विलोकन केले जाऊ शकते. म्हणजे राष्ट्रपतीनं राष्ट्रपती राजवट जी लागू केलेली आहे त्याचं न्यायालयिक पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं असं न्यायालयाने सांगितलं. आणि राष्ट्रपतीची खात्री पटणे हे संबंधित घटना व माहितीवर आधारित असले पाहिजे. जर ते संबंधित व बाह्य घटकावर आधारित असेल किंवा दुष्ट हेतूने किंवा विकृत पद्धतीने केले असेल तर न्यायालयात अशी कृती अवैध ठरवू शकते. म्हणजे न्यायालय जे आहे राष्ट्रपती राजवट लागू करत असताना राष्ट्रपतीची खात्री यामध्ये जर समजा अवैध हेतू असेल किंवा दुष्ट विचाराने जर ती केली गेली असेल तर त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनात योग्य ती सुसंमत कारणे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट करण्यासंबंधामध्ये सुसंगत कारण आहेत हे केंद्र शासनानं त्या ठिकाणी स्पष्ट केलं गेलं पाहिजे. आणि न्यायालय घटना किंवा माहितीची सत्यता पडताळून पाहू शकत नाही, मात्र ती कृतीशी संबंधित आहे का नाही हे बघू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने न्यायालयाला हे अधिकार दिले गेलेले आहेत. म्हणजे आणि म्हणजे न्यायालयात घटना किंवा समितीची म्हणजे माहितीची सत्यता पडताळून पाहू शकत नाही, मात्र ती कृतीशी संबंधित आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघू शकतं. जर न्यायालयाने म्हणजे सरकार पुनर्स्थापित म्हणजे जर न्यायालयाने राष्ट्रपतीची घोषणा अवैध व रद्द ठरवली तर बरखास्त केलेले राज्य सरकार पुनर्स्थापित करण्याचा किंवा विसर्जित किंवा निलंबित केलेली राज्य विधानसभा पुनर्जीवित करण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. म्हणजे असं गृहीत धरलं की न्यायालयामध्ये त्याच्या संबंधामध्ये आव्हान दिलं गेलं आणि राष्ट्रपतीची कृती अवैध ठरवली गेली तर संबंधित राज्याचं राज्य सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ आणि त्याचबरोबर विधिमंडळ हे त्याचं पुनर्जीवन त्या ठिकाणी केलं जातं. हा अधिकार न्यायालयाला आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रपतीच्या घोषणेला संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करता यावी. जोपर्यंत अशी मान्यता मिळत नाही तोपर्यंत विधानसभा फक्त निलंबित करावी. जर संसदेने म्हणजे घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करावी. म्हणजे संसदेची मान्यता गरजेचं आहे. एखाद्या राज्याची राष्ट्रपती राजवट लागू केली जाते
आणि तिला 2 महिन्याच्या आत जर संसदेनं मान्यता दिली गेली किंवा दिली गेली म्हणजे 2 महिन्यापर्यंत फक्त लोकसभा विसर्जित न सॉरी म्हणजे विधानसभा विसर्जित न करता संबंधित राज्याची फक्त ती निलंबित केली जाते, अशी तरतूद यामध्ये आहे. आणि राज्य सरकारला विधानसभेत बहुमत आहे किंवा नाही हा प्रश्न ग्राह्यातच सोडवावा आणि तोपर्यंत म्हणजे मंत्रिमंडळ पदच्युत करू नये. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या मंत्रिमंडळ अल्पमतामध्ये येतं तर त्यावेळेला म्हणजे संबंधित बहुमत हे राज्याच्या विधानसभे अंतर्गतच त्या ठिकाणी काय केलं जावं, ते पडताळणी केली जावी. आणि केंद्रामध्ये नवीन राजकीय पक्ष सत्तेवर आला याचा अर्थ त्याला इतर पक्षाची सरकारे काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला असे घेतला जाऊ नये. म्हणजे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या वेळेला 1977 सत्याहत्तर झालं तर त्यावेळेला किंवा इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये किंवा नेहरूंच्या कालखंडामध्ये केलं वेगळ्या सरकारची वेगळ्या पक्षांची सरकार ज्या वेळेला आली तर ती सरकार जी आहे ती पाडण्यात आली. तसंच मोरारजी देसाईंच्या काळामध्ये देखील झालं आणि परत इंदिरा गांधीचं ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला देखील इतर राज्यामध्ये जे दुसऱ्या पक्षाची सरकार होती ती पाडली गेली आणि ही प्रक्रिया आज ताकद आपल्याला पाहायला मिळते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे करणं अयोग्य आहे आणि कलम 356 ने दिलेला अधिकार अपवादात्मक स्वरूपाचा असून तो असामान्य परिस्थितीतील आवश्यकता पुरी करण्यासाठी तो वापरण्यात यावा अशा पद्धतीचं जे काही आहे मार्गदर्शक तत्व यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं. आणि यामध्ये बोमई खटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की केव्हा राष्ट्रपती राजवट केली जावी, जेव्हा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. म्हणजे आदर्श तत्व केव्हा की ज्यावेळेला निवडणूक पार पाडली गेली आणि कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं गेलं नाहीये आणि त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळेला किंवा जेव्हा विधानसभेत बहुमत असलेला पक्ष सरकार स्थापना करण्यास नकार देतो आणि राज्यपालाला विधानसभेत बहुमत असलेली कोणतीही युक्ती आढळत नाही म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली. एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले समजा आणि तो पक्ष स्थापन करण्यास असमर्थता म्हणजे सरकार स्थापन करण्यात असमर्थ दाखवत असेल आणि इतर अन्य कोणती आघाडी नाहीये असं ज्यावेळेला राज्यपाल लक्षात येतं त्यावेळेला म्हणजे उदाहरणामध्ये आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 105 आमदार हे बीजेपीचे निवडून आले आणि बीजेपीने सांगितले की आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत तर इतर आघाडी अस्तित्वात नाही. अशा वेळेला मात्र त्यावेळेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी तयार केली आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. तर त्याचबरोबर जे आहे जेव्हा विधानसभेत पराभव झाल्यावर मंत्रिमंडळ राजीनामे देते व विधानसभेत बहुमत असेल अशा कोणताही इतर पक्ष मंत्रिमंडळ बनविण्यास सक्षम किंवा तयार नसेल. म्हणजे ज्या वेळेला विधानसभेचा विश्वास एखाद्या सरकारने गमावलं आणि मंत्रिमंडळाने राजीनामे दिले आणि इतर कोणताही असा घटक राज्यपालाला दिसत नाही की तो सरकार स्थापित करेल त्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू केली जावी. आणि जेव्हा राज्य सरकारने केंद्र सरकारच्या घटनात्मक आदेशाचं पालन केलं नसेल तर अशा वेळेला म्हणजे अंतर्गत विध्वंसक कृती जेव्हा सरकार जाणीवपूर्वक म्हणजे घटनेविरुद्ध किंवा कायद्याविरुद्ध वागत असेल व हिंसक बंडखोराला चिथावणी देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये किंवा जेव्हा सरकार जाणीवपूर्वक घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत नसेल व त्यामुळे शासन यंत्रणा कोलमडली असेल व राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असेल तर अशाच परिस्थितीमध्ये केवळ राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असं सर्वोच्च न्यायालयानं दिशा निर्देशन केंद्र शासनाला केलं गेलं आहे. आणि आयोग केव्हा सांगितले की ज्यावेळी मंत्रिमंडळ राजीनामे देते किंवा विधानसभेत बहुमत गमावल्यामुळे पदच्युत केले जाते व पर्यायी म्हणजे मंत्रिमंडळाची शक्यता पडताळून न पाहता राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतो. म्हणजे समजा एखादं सरकार त्या ठिकाणी म्हणजे जे सरकार कोलमडलं आणि नवीन सरकार स्थापित होण्यासंबंधाची परिस्थिती न अनुभवताच म्हणजे राज्यपाल डायरेक्टली राष्ट्रपतींना तशी परवानगी म्हणजे तशी शिफारस करतो हे अयोग्य आहे. आणि जेव्हा मंत्रिमंडळाला विधानसभेत असमर्थ म्हणजे समर्थन करण्यासंबंधी राज्यपाल स्वतःच परीक्षण करतो आणि मंत्रिमंडळाला ग्रहामध्ये बहुमत सिद्ध करण्याची संधी न देतात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतो. म्हणजे राज्यपाल स्वतःचा अधिकाराचा वापर त्या ठिकाणी करतो. आणि जेव्हा विधानसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा असलेल्या पक्षाचा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जे आहे म्हणजे 1977 आणि 1980 प्रमाणे दारुण पराभव होतो म्हणजे एखाद्या पक्षाचा त्या ठिकाणी दारुण पराभव होतो त्यावेळेला संबंधित राज्याची जी काही विधानसभा किंवा सरकार त्या ठिकाणी पाडलं जातं ही विधायक कृती नाहीये.
जी म्हणजे विघातक स्वरूपाची नाही अथवा जिच्यामुळे शासन यंत्रणा कोलमडली नाही अशी म्हणजे सध्याची अंतर्गत अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर अशा वेळेला देखील म्हणजे तिथलं शासन बरखास्त करू नये, म्हणजे सशस्त्र उठाव नाही की समजा त्या ठिकाणी उठाव वगैरे आहेत पण शांततेच्या मार्गाने केले जात आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये देखील राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ नये किंवा ते सरकार बरखास्त केलं जाऊ नये. आणि राज्यातील कुप्रशासन किंवा मंत्रिमंडळावर भ्रष्टाचार आरोप किंवा राज्यात गंभीर आर्थिक परिस्थिती आहे म्हणजे असं कारण त्या ठिकाणी ठेवलं जाऊ नये, म्हणजे तसे आरोप सिद्ध झाल्यावरच ते केलं जावं. म्हणजे एखाद्या मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून सरकार बरखास्त करावं किंवा आर्थिक परिस्थिती गंभीर झाली म्हणून सरकार बरखास्त करावं हे अयोग्य आहे. आणि गंभीर परिणाम होणाऱ्या अतिशय निकडीच्या परिस्थिती वगळता राज्य सरकारला म्हणजे सुधारणाची पूर्व ताकीद न देता म्हणजे एखादी गंभीर परिस्थिती झाली आहे तर त्याची म्हणजे ती परिस्थिती हाताळण्याची ताकीद केंद्र शासनाला राज्य शासनाला दिली पाहिजे किंवा ती न देताच एखादं राज्य शासन बरखास्त करणे चुकीचं आहे. आणि सत्तारूढ पक्षातील अंतर्गत पक्ष म्हणजे म्हणजे अंतर्गत पक्ष सोडविण्यासाठी म्हणजे अंतर्गत वाद सोडवण्यासाठी उद्दिष्ट समोर ठेवून एखादं सरकार जे आहे पाडणं हे गैरकृत्य मानलं गेलं. आणि अशा पद्धतीनं जे आहे म्हणजे केव्हा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट केली जावी लागू केली जावी केव्हा करू नये हे बोंबई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आणि अशा पद्धतीनं अनेक वेळेला महाराष्ट्रामध्ये देखील राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विशेषतः शरद पवारचं जे सरकार होतं तर त्यावेळेला पहिल्या सुरू महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. त्यानंतर दुसऱ्यांदा आपण पाहिलं की जे काही पृथ्वीराज चव्हाण आहेत यांनी मंत्रिमंडळ आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. आणि काल परवा देखील म्हणजे जे काही इलेक्शन झालं त्याच्या अगोदर देखील राष्ट्रपती राजवट लागू होती. तर एकूणच म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक वेळा राष्ट्रपती राजवटी लागू केलेली आहेत. तर शेवटची जी काही आणीबाणीची संबंधातील तरतूद आहे ते म्हणजे आर्थिक आणीबाणी संबंधामध्ये. तर आर्थिक आणीबाणी नेमकी केव्हा लागू केली जाते तर भारताची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची पत किंवा आर्थिक स्थैर्य धोक्यात आला आहे अशी जर राष्ट्रपतीची खात्री पटली तर राष्ट्रपती कलम 360 अंतर्गत जे आहे ते आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. आणि ही बाब जी आहे 44वी घटना दुसरी 1978 अंतर्गत न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये आणली गेलेली आहे. म्हणजे अगोदर ती न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये नव्हती पण 44व्या घटना दुरुस्तीने तिला न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये आणलं गेले आहे. आणि घोषणा केल्यानंतर 2 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहाने त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. आणि म्हणजे यामध्ये आणि कमाल किती काळासाठी लागू केली जाईल याची संबंधित तरतूद नाहीये. आणि ती चालू ठेवण्यासाठी वेळोवेळी मान्यता घेण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे एखाद्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेला जाहीर केली जाते तर ती अधिक काळासाठी वाढवली जावी याचा संबंधामध्ये कुठलीही तरतूद घटनेमध्ये नाहीये. म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीप्रमाणे जिथपर्यंत जेवढ्या कालावधीसाठी ते लागू असेल ती असते. तर त्याचा परिणाम नेमका काय होतो एखाद्या वेळेला म्हणजे ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट म्हणजे आर्थिक आणीबाणी ज्यावेळेला लागू केली जाते त्यावेळेला काय परिस्थिती निर्माण होते तर केंद्राच्या कार्यकारी अधिकार जे येतात केंद्राकडे कार्यकारी अधिकार येतात. केंद्र ठरवेल त्या आर्थिक दृष्ट्या योग्य अशा तत्वाचे पालन करण्याचे कोणत्याही राज्यांना आदेश देणार. या उद्दिष्टासाठी राष्ट्रपतीला आवश्यक व पुरेसे वाटतील असे आदेश काढणं आणि अशा आदेशामध्ये खालील उपाययोजना करू शकतात. राज्यात सेवा करीत असलेल्या सर्व किंवा काही वर्गातील व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात कपात आणि राज्य विधिमंडळाने संमत केल्यावर अर्थ विधेयके किंवा इतर वित्तीय विधेयके राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं. म्हणजे आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये जे लोकसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात त्याच्या पगारामध्ये कमी करणं किंवा भत्त्यामध्ये कमी करणं किंवा राज्याचे जे काही वित्त विधेयक आहेत ते राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं हे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि संबंधित व्यक्तीच्या वेतनात किंवा भत्त्यात कपात करण्याबाबत राष्ट्रपती आदेश देऊ शकतात. आणि संघराज्य सेवा करणाऱ्या किंवा सर्व किंवा वर्गाच्या व्यक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश म्हणजे यांच्या वेतनामध्ये देखील त्या ठिकाणी कपात केली जाऊ शकते. आणि या पद्धतीने आर्थिक आणीबाणीच्या काळात राज्याच्या सर्व आर्थिक बाबी केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. आणि आर्थिक आणीबाणीच्या तरतुदी या राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेला गंभीर धोका आहे अशा पद्धतीची टीका यावरती केली गेली. आणि अशी घटना समितीचे सदस्य जे आहेत म्हणजे H.N. कुंजूर यांनी त्या ठिकाणी म्हटलं. आणि त्यावेळी कारण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की यामध्ये महामंदीमुळे
एखादी परिस्थिती निर्माण झाली असेल, आर्थिक परिस्थिती, तर ते हाताळण्यासाठी केंद्र शासनाला विशेष अधिकार देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे याचा पुरस्कार केला गेला। आणि जर 1991 मध्ये म्हणजे भारतामध्ये अशा आतापर्यंत आर्थिक आणीबाणी लागू केली गेली नाहीये, मात्र 1991 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की देशाचं आर्थिक जे काही चक्र आहे ते पूर्णपणे बिघडलं होतं, तरी आर्थिक आणीबाणी लागू केली गेली नाहीये। तर ते चक्र जे आहे ते व्ही पी सिंग सरकारनं अतिशय यशस्वी पद्धतीनं, म्हणजे त्यावेळेला मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, ते व्यवस्थित पद्धतीने हाताळलं गेलं आणि देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागण्यास संबंधामध्ये अशी म्हणजे परिस्थिती आजपर्यंत आली नाहीये किंवा लादली गेली नाहीये। तर अशा पद्धतीने जे आहे घटनाकारांनी म्हणजे आणीबाणीच्या ज्या या 3 घटना आहेत याच्यावरती टीका केली गेलेली आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळते। तर त्यामध्ये घटनेमध्ये म्हणजे राज्यघटनेचे संघराज्य स्वरूप नष्ट होईल आणि केंद्र सत्ताधीश होईल। म्हणजे आणीबाणीच्या या तरतुदीमुळं म्हणजे संघराज्य जे आहे म्हणजे संघराज्याची जी संकल्पना ती नष्ट होऊन एक केंद्रीय सत्ता या ठिकाणी येईल। केंद्र आणि घटक राज्यांच्या अधिकारांचे केंद्रीय कार्यकारी विभागामध्ये केंद्रीकरण होईल आणि राष्ट्रपती जे आहेत ते हुकुमशहा पद्धतीनं वागतील, म्हणजे अशा पद्धतीची टीका यामध्ये केली गेली। आणि राज्याची आर्थिक स्वायत्तता शून्यवत होते आणि मूलभूत अधिकार निरर्थक होतील आणि त्यामुळे म्हणजे राज्यघटनेचा लोकशाही पाया नष्ट होईल, अशा पद्धतीची टीका यावरती या आणीबाणीवरती केली गेली। म्हणजे नागरिकांना जे आपण मूलभूत अधिकार दिलेले आहेत, जो लोकशाहीचा मूलभूत पाया आहे म्हणजे हक्कांची अंमलबजावणी, तर त्यावरती त्या आणीबाणीमध्ये गदा येते अशी टीका यामध्ये होते। तर एच व्ही कामत त्यापूर्वी के टी शाह यांनी प्रतिगामी व ऱ्हास करणारी प्रकरण असे याच्यावरती टीका केली। तर कृष्णाचारी यांनी या तरतुदीच्या माध्यमातून राष्ट्रपती व कार्यकारी विभाग एक प्रकारची घटनात्मक हुकुमशाही आणतील अशा पद्धतीची याच्यावरती कृष्णाचार्य यांनी टीका केली। तर कुंजूर यांनी आर्थिक आणीबाणीच्या तरतुदी हा राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेला धोका आहे अशा पद्धतीची टीका याच्यावरती केली गेली। आणि एकूणच या टीका ज्या आहेत यावरती केल्या गेल्या होत्या, तरी पण म्हणजे एक परिस्थिती हाताळण्यासंबंधामध्ये एक विशेष तरतूद घटनाकारांनी यामध्ये केली गेलेली आहे आणि 44व्या घटना दुरुस्तीनुसार यामध्ये अनेक बदल करून म्हणजे असामान्य परिस्थितीमध्येच ही आणीबाणी लागू केली जावी अशा पद्धतीच्या तरतुदी यामध्ये केल्या गेलेल्या आहेत। आणि देशाचं अखंडत्व सार्वभौमत्व हे अबाधित राखण्यासाठी आणि जे काही ही काय परिस्थिती जी आहे प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यासंबंधामध्ये केंद्र शासनाला दिले गेलेले विशेष अधिकार जे आहेत या प्रकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे ते